श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 2 तारखेला म्हणजे सोमवारी आलेली आहे पिठोरी अमावस्या, हिला आपण पोळा देखील म्हटलं जातं। तर त्या दिवशी सोमवार देखील आलेला आहे, म्हणजे शेवटचा सोमवार आलेला आहे। तर शिवामूठ 7 आहे। तर या दिवशी आपण शिवशंकरांची मनोभावे प्रार्थना करायची आहे, पूजा करायची आहे। घरामध्ये तुम्ही शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवामूठ 7 ही शिवशंकरांना अर्पण करायचे आहे। तसेच एक जल तांब्या पाण्याचा भरून ते देखील तुम्ही अर्पण करायचं। तसेच मंदिरातून तुम्हाला जे शिवलिंगावरती अभिषेक आपण दुधाने पाण्याने करत असतो, तर ते पाणी आहे तर ते एखाद्या बॉटलमध्ये घेऊन यायचं आहे आणि ते पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे। तर अशा प्रकारे आपण महादेवांची पूजा वगैरे करायची आहे। तसेच बघा, पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी आपण 64 योगिनींची पूजा करत असतो। त्यामध्येच गायीला देखील खूप असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गायीला एक वस्तू आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे। त्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे। तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या गायीला ही वस्तू खाऊ घातल्याने पूर्ण होणार आहेत। मग ते तुमच्या घरासंदर्भात असू दे किंवा तुम्हाला चांगली जॉब मिळण्यासाठी असू द्या किंवा कोणत्याही तुमच्या मुलाबालांच्या समस्या असू द्या, तर त्या संपूर्णपणे पूर्ण होणार आहेत। तर अशी कोणती वस्तू आहे तर ती आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर बघा, रविवारी रात्री 5:21 अमावस्या सुरू होते आणि ही अमावस्या मंगळवारी सकाळी 7:24 समाप्त होते। परंतु आपल्याला सोमवारी 2 तारखेलाच ही अमावस्या धरायची आहे, म्हणजे जे काही आपल्याला उपाय करायचे आहेत ते आपल्याला 2 तारखेलाच करायचे आहेत। म्हणजे पिठोरी अमावस्या ही 2 तारखेलाच धरायची आहे। तर बघा, आपण एखादं मंगल कार्य करण्यास सुरुवात केलेली आहे, परंतु आपल्याला प्रत्येक कामामध्ये विघ्न येत आहे। कोणतेही काम आहे आपलं तर ते पूर्ण होत नाही। प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतात। घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही, घरात नेहमी भांडणे क्लेश होत असतात, घरात संतान सुख नाही। तर हे संपूर्ण जे काही कारण आहेत तर ते फक्त पितृदोषामुळे होत असतात। कारण आपल्याकडनं अशा कोणत्या ना कोणत्या चुक्या होतात, त्यामुळे आपले जे पितृ आहेत तर ते आपल्यावर नाराज होत असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला कोणत्याही कामामध्ये व्यत्यय येत असतो, म्हणजे अडथळे हे निर्माण होत असतात। कोणतेही कार्य आपले व्यवस्थित पार पडत नाही। तर ही सर्व लक्षणं आहेत तर ती पितृदोषाची आहेत। कारण पितृदोष असेल तर आपल्याला भरपूर समस्या हे निर्माण होत असतात। कारण पितृदोषामुळे आपल्याला गरिबी, दारिद्र्यता हे सर्व आपल्याला भोगावं लागत असतात। आणि हे पितृदोषाचे जे काही उपाय आहेत तर ते पिठोरी अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत। म्हणजे पितृशांतीसाठी पिठोरी अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे। आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा। तिथे जाऊन तुम्ही एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि पिंपळाला तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। कारण पिंपळाच्या झाडावरती आपले पितृ हे बसलेले असतात आणि म्हणून त्यांना शांती मिळण्यासाठी आपण हा दिवा लावायचा आहे आणि मग बोलायचं आहे की माझ्याकडनं न कळत काही जर चुकी झाली असेल तर मला माफ करा आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या, घरामध्ये जे काही अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होऊ द्या। अशा प्रकारे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करून असं बोलायचं आहे आणि मग तुम्ही घरी यायचं आहे। किंवा तुम्ही एक तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडासा गूळ टाकायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला आपल्या पितरांना हे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे। आणि त्यावेळेस देखील तुम्ही तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे। यामुळे देखील तुमचे पितृ आहेत तर ते तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील। तर बघा, आपल्याला या दिवशी गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे। कारण 64 योगिनी जी आपण पूजा करतो त्यामध्येच गाय देखील एक देवी आहे आणि आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतात। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्याची बहीण आहे, अमृतरूपी दूध देणारी गाय आहे। गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे, गोसेवेने स्वर्ग प्राप्त होते।
गाय स्वर्गात पूजनीय आहे. गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि म्हणूनच गायीचे स्थान देवतापेक्षाही वरचे आहे. कारण गाय जिथे राहते त्या स्थानाला स्वर्गभूमी म्हणतात. अशा पुण्यभूमीत ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तात्काळ मुक्त होऊन जातो. कारण गाय ही घरासमोर ठेवली तर संपूर्ण वास्तुदोष देखील दूर होत असतो. परंतु आजकाल गाय आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून आपल्याला जर पूजा करायची असेल तर आपण गोशाळेमध्ये जाऊन गायीची पूजा करायची आहे. तर बघा, आपल्याला गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे. तर बघा, आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. ते मळता वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याची तुम्हाला भाकरी बनवायची आहे. आणि मग ती भाकरी बनवल्यानंतर त्या भाकरीवरती तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ती भाकरी एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या समोर कुठे तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर तिथे तुम्ही गायीलाही खाऊ घालू शकता, किंवा जर नसेल तर मग तुम्ही सरळ गोशाळेमध्ये जायचं आहे. सोबत जाता वेळेस हळदी कुंकू घ्यायचं आहे, 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि ही भाकरी आहे तर ती घ्यायची आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 2-3 देखील भाकरी घेऊ शकता आणि केळी घ्यायची असतील तरी देखील चालेल. तर तुम्ही गेल्यानंतर प्रथम तुम्हाला 1 तांब्या भरून पाणी गायीच्या उजव्या पायावरती टाकायचं आहे. गायीला हळद कुंकू अक्षता लावायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी भाकरी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि गायीला खाऊ घालायची आहे. भाकरी तुम्हाला अशा पद्धतीने खाऊ घालायची आहे जेणेकरून गायीची जीभ आहे तर ती आपल्या हाताला स्पर्श झाली पाहिजे. अशा पद्धतीने गायीला भाकरी खाऊ घालायची आहे. असं म्हटलं जातं की जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणी खालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. आणि म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गायीला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. परंतु गाय तुम्हाला जर मार्की वगैरे गाय असेल तर तिला प्रदक्षिणा वगैरे घालू नका. जर गाय गरीब असेल तर तिला तुम्ही प्रदक्षिणा अवश्य घाला. आणि मग तुम्हाला मनापासून गायीला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल, तुमच्या घरासंदर्भात असू द्या किंवा तुमच्या पतीला चांगला जॉब मिळण्यासाठी असू द्या किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असू द्या, तुमची जी इच्छा असेल, कठीणातली कठीण इच्छा असेल ती तुम्हाला गायीला स्पर्श करून बोलायचं आहे. कारण आपण जी भाकरी बनवलेली आहे तिच्यावरती काळे तीळ टाकलेले आहेत. अशी भाकरी जर गायीने खाल्ली तर आपला संपूर्ण पितृदोष हा नष्ट होईल आणि पितृदोष नष्ट झाला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते. तुम्ही जर गावाला राहत असाल आणि तुमच्या समोर गाय जर असेल तर जेव्हा तुम्ही रोजच्या भाकरी आपण बनवतो त्यातील पहिली भाकरी आहे तर ती आवर्जून गायीला खाऊ घाला. अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपल्याला गोमातेला भाकरी खाऊ घालायची आहे. जर आपण दररोज न चुकता एखादी भाकरी गोमातेला खाऊ घातली तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यानंतर सर्वांनी खावी. यामुळे घरामध्ये शांतता राहते, वाद विवाद हे भांडणं तंटा दूर होतात. तसेच आपल्या घरातील सर्व संकटांपासून आपली मुक्तता होईल व आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.